नमः शिवाय. जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, आपल्या सनातन धर्मात अनेक शक्तिशाली स्तोत्रे सांगितली गेली आहेत. परंतु काही स्तोत्रे अशी आहेत की ज्यांना दैवी कवच मानले जाते. त्यापैकी एक अत्यंत प्रभावी आणि चमत्कारी स्तोत्र म्हणजे रामरक्षा स्तोत्र. असं म्हणतात की जो मनुष्य श्रद्धेने या स्तोत्राचे पठण करतो त्याचे जीवन संकटापासून सुरक्षित होते, नकारात्मक शक्तीपासून रक्षण मिळते आणि भगवान श्रीरामाची त्याच्यावर विशेष कृपा होते. हे रामरक्षा स्तोत्र कोणी रचले, हे कशा प्रकारे प्रकट झाले आणि याचे पठण केल्याने नक्की कोणते लाभ मिळतात. पुराणानुसार एकदा महान ऋषी बुद्ध कौशिक ऋषी यांना स्वप्नात भगवान शिव यांनी स्वतः रामरक्षा स्तोत्र सांगितले आणि सकाळी उठून त्यांनी ते जशीच्या तसे लिहून काढले. त्यामुळे या स्तोत्राला दैवी उत्पत्तीचे स्तोत्र मानले जाते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रामरक्षा स्तोत्राची पूर्ण कथा. हे स्तोत्र कसे निर्माण झाले, याचे पठण केल्याने कोणते चमत्कारिक लाभ मिळतात आणि किती वेळा व कोणत्या वेळी पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित या माहितीमुळे तुमच्या जीवनातील अनेक संकटापासून रक्षण मिळू शकते. रामरक्षेची कथा अशी सांगितली जाते की एकदा माता पार्वतीने शंकरास विचारले, जसे विष्णू सहस्रनामावली आहे तसेच रामाचे एखादे स्तोत्र नाही का? तेव्हा भगवान शंकराने माता पार्वतीस या रामरक्षा स्तोत्राविषयी सांगितले. पण मुळात रामरक्षेची निर्मिती कशी झाली त्याला एक कथा आहे. ती अशी की आद्य कवी वाल्मिकींनी रामायणाची निर्मिती केली. 100 कोटी श्लोक असलेले हे रामायण सर्वांनाच मिळावेसे वाटू लागले. देव, मानव आणि दानव भगवान शंकराकडे ते प्राप्त करण्यासाठी गेले. ते कुणाला मिळावे यासाठी त्याच्यामध्ये खूप वाद झाले. शेवटी शंकराने रामायणाची सर्वांमध्ये समान वाटणी करण्याचे ठरवले. 100 ही समसंख्या असल्याने कितीही वाटणी केली तरी एक श्लोक राहिलाच. हा अनुष्टुप छंदातील असल्याने एका श्लोकात 32 अक्षरे होती. त्याचीही वाटणी केली. शेवटी 2 अक्षरे शंकराने स्वतःकडे ठेवली. ते म्हणाले, ही 2 अक्षरे मी माझ्याकडेच ठेवतो असे सांगून त्यांनी सर्वांना जाण्यास सांगितले व ध्यानासाठी बसले. पण देव, दानव आणि मानव यांचे मन काही भरेना. शंकराने ती अक्षरे स्वतःजवळ ठेवून घेतली. याचाच अर्थ त्यात काहीतरी महत्त्वाचे असणार, म्हणून सर्वजण वाट पाहू लागले. काही काळाने कंटाळून एकामागे एक सगळे जाऊ लागले. एक ऋषी मात्र शेवटपर्यंत थांबले. त्यांना काहीतरी अजून मिळावे याची प्रचंड इच्छा होती. त्यांनी बराच वेळ वाट पाहिल्यानंतर त्यांना डुलका लागला आणि नेमके त्याच वेळी शंकर ध्यानातून बाहेर आले. त्यांनी त्या ऋषीकडे बघितले. त्यांना त्यांचे कौतुक वाटले. मग त्यांनी एक आशीर्वाद म्हणून त्या ऋषीच्या स्वप्नात जाऊन रामरक्षा सांगितली. काही काळाने ऋषींना जाग आली आणि जे स्वप्नात सांगितले आहे त्यावरून त्यांनी सुरेख अशा रामरक्षेची निर्मिती केली. त्या ऋषीचे नाव होते बुद्ध कौशिक ऋषी. याचे वर्णन रामरक्षेच्या 15व्या श्लोकात केलेले आहे. आदिष्ट वान्यतः स्वप्ने राम रक्षामि महाहरः तथा लिखित्वा प्रांतः प्रबुद्धो बुद्ध कौशिकः. शतकोटीचे बीज वाचे उच्चारी. शतकोटीचे बीज म्हणजे राम ही ती 2 अक्षरे. श्री रामरक्षा या स्तोत्राचे महत्त्व काय? परमपूज्य गुरुदेवांनी मार्गदर्शन करताना सांगितले की श्री रामरक्षा या शब्दाचा अर्थ रक्षण करता राम असा आहे. प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हणतात. प्रभू रामचंद्राचे चरित्र अवलोकन केल्यास आपल्याला असे लक्षात येईल की प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांनी प्रभू रामचंद्रांनी राजा, पिता, बंधू, पती या सर्व नात्यांना मर्यादा सांभाळून एक फार मोठा आदर्श घालून दिला आहे. बुद्ध कौशिक ऋषींच्या स्वप्नात जाऊन प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांनीच रामरक्षा हे स्तोत्र सांगितले आहे. त्यामुळे रामरक्षा स्तोत्रातील प्रत्येक अक्षरे हे मंत्रमय व तारक असे आहेत. हातपाय धुवून शुचिर्भूत होऊन रामरक्षा म्हणण्यास हरकत नाही. कुमार वयातील मुलांनी तर रामरक्षा नित्याने अवश्य म्हणावी. त्यामुळे वाणीवर पण योग्य संस्कार होतात व नित्य रामरक्षा पठणाने शक्ती उत्पन्न होते व ती आपले सदा सर्व काळ रक्षण करते. बाल वृद्धांनी पण नित्य रामरक्षा म्हणावी. त्याच्यापासून निश्चित फायदा आहेच.
रामरक्षेचे अनुपालन करण्याची पण पद्धत आहे. कोणत्याही महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेपासून सुरुवात करून शुद्ध नवमीपर्यंत हे अनुष्ठान करतात. प्रतिपदेला एकदा, द्वितीयेला दोनदा, याप्रमाणे चढत्या क्रमाने वाचून नवमीच्या दिवशी 9 वेळा रामरक्षेचा पाठ म्हणावा. अनुष्ठान म्हटले की त्याच्या नियमाचे पालन करणे झालेच, याचा अनुभव आल्याशिवाय राहत नाही. रामरक्षा हे स्तोत्र अत्यंत प्रभावी आहे. राम राम. आपण कधी विचार केला आहे का की आपण राम राम 2 वेळेस का म्हणतो? कारण र हा 12 कडीतील 27वा शब्द आहे आणि आ हा दुसरा शब्द आहे. म हा 25वा शब्द आहे. एकूण 54. राम अधिक राम, 54 अधिक 54, 108. आपण जी गळ्यात माळ घालता तिचे मणी सुद्धा 108 असतात. याचा अर्थ आपण एका व्यक्तीला जर 2दा रामराम म्हटले तर आपण 1 माळ जप केला असा होतो. मग म्हणा की मंडळी राम राम. राम नाम घेत असताना लक्ष नामावर स्थिर झाले की मन लक्ष अधिक मन लक्ष्मण होते. नामस्मरण करता करता मन उन्मन होते, म्हणजेच हनुमान होते. हनुमान झालेले हे मन भक्तीमध्ये रत झाले की भरत होते. असे मन सततच्या नामस्मरणाने तृप्त होते. त्यातील विकार नाहीसे होतात. शत्रूचे हे मन हनन करते म्हणून ते शत्रुगुण होते. अशा नामस्मरणाने मन शांत होते, शीतलता प्राप्त करते, म्हणजेच सीता होते. सीता झालेल्या या मनात दुसरा कोणाचा विचार येऊ न शकल्याने ते राम स्वरूप होते. रामरक्षेच्या एका श्लोकाबद्दल कदाचित माहीत असलेलेही सगळ्यांना, अमो राजमनी सदा विजेते राम रामेश भजे, रामे नाभिहतो निशाच चर चमू रामाय तस्मै नमः. रामान्नास्ति परायणं परतरं रामस्य दासो सम्यहं, रामे चित्तलयाः सदा भवतु मे राम मामद्वर. या श्लोकात राम या नामाच्या सगळ्या विभक्ती आल्या आहेत. रामो राम रामम रामेन रमाय, रामान्नस्ति रामात रामस्य रामे भो राम. या श्लोकात रकाराची पुनरावृत्ती असल्याने गर्भारपणात हा श्लोक म्हणल्याने जन्माला येणारे बाळ बोबडे म्हणजे किंवा जीभ जड असलेले होत नाही. आता रामरक्षा आरोग्य रक्षक कवच बघूया. एक वेगळा पैलू तुमच्या समोर मांडत आहे. श्री रामरक्षा स्तोत्र हे आजही कित्येक घरामध्ये तिन्ही सांजेला आवर्जून म्हटले जाते. आजारी व्यक्ती वा शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्या रुग्णाला रामरक्षा ऐकवली जाते. रामरक्षाच का, असे काय रहस्य आहे या मंत्रात दडलेले? राम नाम कवच. शिरो मे राघवः पातु भालं दशरात्मजः, कौसल्यो दृश्य पातु विश्वमित्र प्रिय श्रुति, घ्राणं पातु मकत्राता मुखं सौमित्रवत्सलः, जिघ्या विद्यानिधि पातु कंठ भरतवन्दितः, स्कंदो दिव्यायुधा पातु भुजो भग्नश्कारमुखः, करो सीतापति पातु हृदयं जामदग्नजितः, मध्यं पातु करन्द्वसी नाभिं जाम्बवद्राश्रयः, सुग्रीवेशकटी पातु स्कन्तिनी हनुमत्प्रभु, उरु रघुत्तम पातु रक्षकुल विनाशकृतः, जानुनि सेतकृपातु जङ्गे दशमुखान्तकः, पादौ विभीषण श्रीदः पातु रामखिलं वपुः. असे कवच या स्तोत्रात आलेले आहे. कवच म्हणजे आपल्या प्रत्येक अवयाचे रक्षण करण्यासाठी मंत्र धारण करणे. थोडक्यात आपले संपूर्ण शरीरच रामनामाने अभिमंत्रित करणे. आता या कवचाची फलश्रुती नीट पहा. पाताल भूत लव्योम चारिण्य चारणिहा, न द्रष्टुमपि शक्तासे रक्षित रामनामाभिहा. म्हणजे पाताळ, भूमी आणि आकाश या तिन्ही लोकात संचार करणारे, छद्मचारणिहा म्हणजे खोटे सोंग घेणारे असे म्हणजे राक्षस रामनामाने रक्षिलेल्या लोकाकडे नजरवर उचलून पण पाहू शकत नाहीत. आता थोडं थांबा. छद्मचारणी हा शब्द पुन्हा ऐका. काही आठवलं? विज्ञान शिकत असताना हा शब्द आपण शिकलेला असतो. अमिबासारखे जीव हे म्हणजे छदपाद म्हणून ओळखले जातात.
थोडक्यात इथे राक्षस हे अलिप लैलासारखे शिंगे वगैरे असलेले राक्षस नसून सूक्ष्म जीव आहेत। आयुर्वेदात विशेषतः सुश्रुत संहितेत कृमी, राक्षस असे शब्द अनेक ठिकाणी सूक्ष्म जीवासाठी वापरण्यात आलेले आहेत। आजवर आयुर्वेदिक डॉक्टरांना वैद्यकीय उपचार करत असताना अनेक वेळेला रामरक्षेचा लाभ झालेला आहे। यामागील कारण शोधता शोधता ही गोष्ट हाती लागली। च्या मुहूर्तावरच ती सांगावीशी वाटली। त्या रामचंद्राचीच कृपा। रामरक्षा सिद्ध कशी करावी? 121 रोज एकदा ठराविक ठिकाणी ठराविक वेळी म्हटल्याने रामरक्षा सिद्ध होते। किंवा गुढीपाडवा ते रामनवमी या काळात दररोज 13 वेळा किंवा अश्विन प्रतिपदा ते नवमी म्हणजे शारदीय नवरात्रात दररोज 13 वेळा पठण केल्याने रामरक्षा सिद्ध होते। रामरक्षेचे इतर फायदे। आपदाम पहरताराम हा श्लोक 1,00,000 वेळा म्हणल्याने ऋणमुक्ती हे फळ आहे। प्रत्येक अवयवाचे स्वतंत्र पाठ केल्याने त्याचे स्वतंत्र फलित मिळते। उदाहरण कौसल्याये दृश्य पातू हा श्लोक सतत म्हटल्याने डोळ्यांचे विकार बरे होतात। मित्रांनो, रामरक्षा स्तोत्र हे फक्त शब्द नाहीत, तर ते भगवान श्रीरामाचे दैवी कवच मानले जाते। श्रद्धा, विश्वास आणि नियमित पठण केल्यास हे स्तोत्र मनुष्याच्या जीवनात धैर्य, शांती आणि रक्षण निर्माण करते। जो मनुष्य रोज भक्तिभावाने रामरक्षा स्तोत्राचे पठण करतो त्याच्या जीवनात हळूहळू भीती कमी होते, संकटे दूर होतात आणि मनाला अद्भुत स्थैर्य मिळते। म्हणून शक्य असेल तर रोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी किमान एकदा तरी रामरक्षा स्तोत्राचे पठण नक्की करा आणि भगवान श्रीरामाची कृपा आपल्या जीवनात अनुभवण्याचा प्रयत्न करा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती जास्तीत जास्त भक्तापर्यंत पोहोचण्यासाठी शेअर नक्की करा। जय श्रीराम।